हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, पुंडरीकवरदे ज्ञानदेव तुकाराम. नवरसाधर विभागरू करवी विचित्र रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरून भजवी माये. 12व्या अध्यायातील या ओळीचं चिंतन करत असताना नवरसांचा विचार आपण गेल्या 3 दिवसापासून पाहतो आहोत. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूंना सांगतात की माझ्या या काव्यामध्ये नवरसा भरवी सागरू अशा पद्धतीची प्रार्थना ज्ञानोबरांची आहे. त्याच्यातले नवरस म्हणजे नेमकं काय याचा विचार आपला चाललेला आहे. त्याच्याकरता रस शब्दाची व्याख्या काय आणि त्या रसांचे प्रकार कोणते याचं चिंतन आपण करत आहोत. रसाचा विचार करत असताना रक्ताधी अवच्छिन्न चिदेव रसाहा अशी एक व्याख्या आपण पहिल्या दिवशी अभिनव गुप्तांची पाहून आलो. म्हणजे रती असेल किंवा उत्साह असेल, हे जे काही अनेक स्थायी भाव सांगितलेले आहेत, प्रत्येक रसाचा स्थायी भाव एक सांगितलेला आहे. तर या प्रत्येक जे स्थायी भाव आहेत त्या स्थायी भावाने अवच्छिन्न असलेलं चैतन्य त्याला रस असं म्हणतात, असं अभिनव गुप्तांनी व्याख्या केली. या रसाची निष्पत्ती कशी होते हे कळून घेत असताना भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातला विचार आपण काल पाहून आलो. काय? विभाव, अनुभव, व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती ही असा विचार आपण काल पाहिला. म्हणजे रसनिष्पत्ती कशी होते, रसाची निर्मिती कशी होते हे सांगताना भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये याचा विचार केलाय की विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव या तिघांच्या संयोगामध्ये रसनिष्पत्ती ही याच्यामध्ये रसाची निर्मिती होते असा विचार आपण काल पाहून आलो. त्या दृष्टीने वीररस काय याचा चिंतन आपण काल केलं. शृंगार रस आपला झाला, वीररस आपला झाला. शृंगार रसाचा स्थायी भाव काय सांगितला? प्रेम म्हणजे रती किंवा प्रेम. आणि वीररसाचा स्थायी भाव सांगितला उत्साह. त्या वीररसाचे प्रकार सुद्धा आपण काल सगळे पाहिले. आता विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगामध्ये रसाची निर्मिती होते असं सांगितलं. ठीक आहे. या विभावाचे 2 प्रकार केले. एक आलंबन विभाव आणि दुसरा उद्दीपन विभाव असा विचार आपण काल केला. आलंबन विभाव आहे आणि उद्दीपन विभाव आहे. हे सरळ सरळ करण्याकरता आता एक छोटीशी व्याख्या, सोपी व्याख्या करून आपल्या पुढे जातो की रसाकरता जे मुख्य कारण आहे त्याला आलंबन विभाव म्हणा. रसनिर्मिती करता जे मुख्य कारण आहे त्याला आलंबन विभाव म्हणा. रसनिर्मिती करता जे निमित्त कारण आहे त्याला उद्दीपन विभाव म्हणा. याचा होणारा शारीरिक परिणाम याला अनुभव म्हणा आणि या रसाचा होणारा मानसिक परिणाम याला व्यभिचारी भाव म्हणा. याचा खुलासा या रसामध्ये कसा होतोय नेमकं हे बोलून जाईल. पण अगोदर ठोकताळा ज्याला म्हणतात, नेमकं विभाव काय, अनुभव काय आणि व्यभिचारी भाव काय. आलंबन विभाव म्हटलं की या रसनिर्मिती करता लागणारं जे मुख्य कारण आहे त्याला आलंबन विभाव म्हणा. मुख्य कारणाला आलंबन विभाव, निमित्त कारणाला उद्दीपन विभाव आणि त्याचा होणारा परिणाम. थोडक्यात दुसरा विचार करायचा झाला तर शारीरिक असणारा परिणाम याला म्हणायचा अनुभव आणि होणारा मानसिक परिणाम याला म्हणायचा व्यभिचारी भाव. आता थोडासा विचार या संबंधाने आपल्याला करत असताना काव्यसूत्र संहिता नावाचा प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराजांचा एक ग्रंथ आहे, काव्यसूत्र संहिता. त्याच्यामध्ये थोडासा विचार रसाच्या संबंधाने गुलाबराव महाराजांनी मांडलेला आहे. थोडासा सहज बघण्यात आला दुपारी म्हणून त्याचा एक विचार थोडासा पहिल्यांदाच सांगून पुढे जातो. विचार आपला असा चाललाय रसाची निष्पत्ती. तिसरा मुद्दा मी आज प्रस्तावनेमध्ये आपल्या समोर असा म्हणतोय की रसाची अभिव्यक्ती काय, रसाची निष्पत्ती काय झाली. विभाव, अनुभव, व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. या रसाची अभिव्यक्ती नेमकी कशी आहे, रस व्यक्ती नेमकी कशी आहे, याची अभिव्यक्ती नेमकी कशी आहे हा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतो तेव्हा गुलाबराव महाराजांनी त्याचं एक उत्तर असं दिलंय. म्हणजे त्यांनी स्वतःचं सूत्र, काव्यसूत्र संहिता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 80 ते 85 सूत्र त्याच्यामध्ये आहेत. जसं नारद भक्ती सूत्राची 84 सूत्र भक्तीवरची आहेत, तसं काव्यसूत्र संहितेमध्ये काव्याच्या संबंधाने मग तो कवी म्हणजे काय, त्या कवीने निर्माण केलेलं काव्य म्हणजे काय, त्या काव्यामध्ये निर्माण होणारा रस म्हणजे काय, या संबंधाने जवळजवळ 80-90 काहीतरी सूत्र गुलाबराव महाराजांनी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये रसाची अभिव्यक्ती सांगताना गुलाबराव महाराज असं सांगतात, अंतरानंद प्रकटम रस व्यक्तीही. अंतरानंद प्रकटम रस व्यक्तीही.
अंतरंगातील आनंदाचं प्रकटीकरण होणं याला रसाची अभिव्यक्ती म्हणा. गुलाबराव महाराजांनी दिलेली व्याख्या पहा. अंतरंगातील आनंदाचं प्रकटीकरण होणं याला रसाची अभिव्यक्ती म्हणा. एखाद्या रसाचा विचार करत असताना मी काल विस्ताराने आपल्याला बोललोय, नाट्यशास्त्रातल्या रसाचा विचार असेल, संत वाङ्मयातील रसाचा विचार असेल, किंवा आपण कीर्तनकार असतो आपल्या कीर्तनातील रसाचा विचार असेल, याचा विचार आपण काल केलेला आहे. हे करत असताना प्रकटीकरण होत असतं. म्हणजे जसा प्रसंग निर्माण होईल, जर आपण एखादा कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग जर कीर्तनात सांगत असू तर आपल्या मनामध्ये सुद्धा वीररस निर्माण होतो का नाही? त्याच्याशिवाय हे सांगतात. कौरव पांडवाचं युद्ध सांगायचं आणि शृंगाररस बोलायला लागला जमेल का? हे कौरव पांडवांचं जर युद्ध सांगायचं असेल, प्रवचनात सांगा, कीर्तनात सांगा, काय असेल ते असेल, तर वीररसातूनच बोलावं लागेल का नाही? म्हणजे प्रकटीकरण त्या पद्धतीचं व्हावं लागतं का नाही? अंतरंगातील आनंदाचं प्रकटीकरण जिथं होतं त्याला रसाची अभिव्यक्ती म्हणा, असं गुलाबराव महाराज काव्यसूत्र संहितेमध्ये सांगतात. आता प्रश्न असा आहे, आनंदाचं प्रकटीकरण करणारा तो रस म्हणजे रसाची अभिव्यक्ती काय? रस म्हणजे अभिव्यक्त कसा होईल? आपल्या ठिकाणी असलेल्या आनंदाचं प्रकटीकरण त्या रसाच्या माध्यमातून होतं. किंवा आपल्याला उपनिषदामध्ये सुद्धा एक अशा पद्धतीची ऋचा सापडते, ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती. बरोबर आहे? ब्रह्मरसम लब्ध्वा, ब्रह्मरस ज्याला प्राप्त झालेला आहे तो काय करतो? कुठे पोहोच आनंदी भवती, आनंद स्वरूपाला प्राप्त होतो. ब्रह्मरस गोडी तयाची भावली, वासना निमाली समूळ ज्याची, वासना निमाली समूळ ज्याची याचा अर्थ आहे ना आनंदी भवती. कारण आनंदाचं प्रकटीकरण होण्याकरता वासना निमाली समूळ ज्याची व्हावं लागणार आहे. वासना जर शिल्लक राहिली असेल तर आनंदाचं प्रकटीकरण होईल का? तिथं होणार नाही. म्हणजे वासना निमाली समूळ ज्याची, पण कधी ब्रह्मरस गोडी तयाची फावली, त्यावेळी ब्रह्मरस गोडी तयाची फावली व्हावं लागेल ना. ब्रह्मरसम लब्ध्वा, ज्याला ब्रह्मरस प्राप्त झालेला आहे, आनंदी भवती, आनंद स्वरूपाला तो प्राप्त होतो. अंतरंगातील आनंदाचं प्रकटीकरण म्हणजे रसाची अभिव्यक्ती. एवढा विचार माझा चाललेला आहे. ठीक आहे हो. ज्या आनंदाचा विचार तुम्ही मानताय, प्रकटीकरण म्हणताय, तो आनंद म्हणजे नेमकं काय? रसाची अभिव्यक्ती सांगताना तुम्ही बोलताय की आनंदाचं प्रकटीकरण होणं, पण तो आनंद म्हणजे नेमकं कोणता? विचारसागरातल्या दुसऱ्या तरंगामध्ये त्याचा विचार येऊन गेलेला आहे. इच्छित विषयाची प्राप्ती आणि वृत्तीची स्थिरता याच्यामध्ये जे भान होतं ते आनंदाचं भान आहे. पण हे विषयापासून प्राप्त झाल्यामुळे आपल्याला विषयानंद वाटतो, पण खऱ्या अर्थाने तो विषयानंद नसून आत्मानंदच आहे. असाच विचार निश्चलदासजींनी विचारसागरातल्या दुसऱ्या तरंगात दिलेला आहे का नाही? विषयाची प्राप्ती, आपल्याला एखाद्या इच्छित विषयाची प्राप्ती झाली, आम्हाला जे हवं आहे तो विषय आम्हाला प्राप्त झाला. विषय प्राप्त झाला की वृत्ती स्थिर होते का नाही? जोपर्यंत विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत वृत्तीची धडपड चाललेली असते, तोपर्यंत वृत्ती सारखी धडपडत राहते. विषय प्राप्त झाला की वृत्ती स्थिर झाली का नाही? जोपर्यंत विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत वृत्ती भरकटत असेल, एकदा या बाजूला जात असेल, एकदा त्या बाजूला जात असेल. पण विषय प्राप्त झाल्याबरोबर मात्र वृत्ती काय झाली? स्थिर झाली. स्थिर वृत्तीमध्ये आनंदाचं भान झालं. आपल्याला असं वाटायला लागलं की हा विषय मिळाल्यामुळे मला आनंदाचं भान झालं, विषय मिळाल्यामुळे मला आनंदाचं भान झालं, म्हणून या विषयाच्या प्राप्तीपासूनच मला आनंद मिळाला असं आपल्याला वाटायला लागलं. परंतु वेदांतशास्त्र असं सांगतंय की तो विषयापासून प्राप्त झालेला आनंद विषयानंद जरी वाटत असला तरी खऱ्या अर्थाने तो आनंद आतच होता, पण वृत्ती स्थिर नसल्यामुळे आतापर्यंत त्याचं भान झालेलं नव्हतं. फक्त विषय प्राप्त झाल्यामुळे वृत्ती स्थिर झाली आणि आतच असलेल्या आनंदाचं भान झालं. म्हणजे आतच असलेल्या आनंदाची आम्हाला अभिव्यक्ती झाली. मला मुद्दा बोलायचा आहे, अंतरंगातील आनंदाचं प्रकटीकरण जिथं आहे त्याला रसाची अभिव्यक्ती म्हणा, असं काव्यसूत्र संहिता आम्हाला सांगते. आनंदाचा विचार आपण करतोय. खरं पाहायला गेलं तर आणखीन एक विचार या आनंदाच्या संबंधाने असा आलाय, ब्रह्मरसम आनंदी लब्ध्वा आनंदी भवती याच्याकरता विस्तार करतोय. आनंदाची चर्चा असावी का आनंदाचा अनुभव असावा? आनंदाची चर्चा असावी का आनंदाचा अनुभव असावा? अनुभव असावा, चर्चा करून उपयोग नाही. कपिल ऋषींच्या जीवनातलं एक उदाहरण दिलं जातं. म्हणतात की ते कपिल ऋषी लहान होते, सांख्यशास्त्रकार. कपिल ऋषी आपल्याला कथा सगळ्यांना माहीत असेल किंवा चरित्र त्यांचं वाचलेलं असेल तर पहा. लहान होते कपिल ऋषी
आणि मग ते बागेमध्ये गेले. एका आंब्याच्या झाडाखाली 2 माणसं बसलेली होती. त्या 2 माणसांच्या मध्ये काही चर्चा चाललेल्या होत्या. त्या आनंदाच्या संबंधाने चर्चा चाललेल्या होत्या. आनंद कशात आहे? पहिला म्हणायचा कर्मात आहे, दुसरा म्हणायचा ज्ञानात आहे, योगात आहे, तपात आहे, जपात आहे, ज्ञानात आहे, अशी सगळी चर्चा चाललेली. कपिल ऋषी त्या दोघांकडे पाहत होते. त्या आंब्याच्या झाडाने कपिल ऋषींना विचारलं, तुम्हाला एक आंबा देऊ का? लहान मुलगा नको कशाला म्हणे, द्या. एक हातामध्ये आंबा आला. कपिल ऋषी तो आंबा खायला लागले. त्या आंब्याच्या झाडाने विचारलं, का हो कपिल, तुम्ही आंबा खायला लागलाय, हे दोघं माझ्या सावलीत बसून काय करताय? कपिल ऋषींनी सांगितलं, ते दोघं चर्चा करतायत. कशावर चर्चा करतायत? म्हटलं आनंदावर चर्चा करतायत. मग त्या आंब्याच्या झाडाने विचारलं, मग ते दोघं आनंदावर चर्चा करतायत आणि तुम्ही मात्र आंबा खाताय, तुम्ही का आनंदावर चर्चा करत नाही? कपिल ऋषीने सांगितलं, मी आनंदात आहे म्हणून मला आनंदावर चर्चा करायची गरज नाही. ते आनंदात नाहीत म्हणून आनंदावर चर्चा करतात. आंब्याच्या झाडाने विचारलं, कपिल, तुम्हाला जसा आंबा दिला तसा त्या दोघांना देऊ का? कपिल ऋषीने सांगितलं, नको. म्हटले का? कारण त्यांना आंबा दिला तर त्या आंब्यावर चर्चा करतील पण आंबा खाणार नाहीत म्हटले. ज्याला चर्चा करायची सवय लागलेली आहे तो कुठेही चर्चा करतो. आनंद हा चर्चेचा विषय नाही, आनंद हा अनुभूतीचा विषय आहे. आनंदी भवती असं म्हटलेलं आहे. या आनंदाची मीमांसा आपण त्या भरतीची कथा 5व्या तरंगात वाचताना कशापेक्षा कसा आनंद आहे, मनुष्य आनंद काय आहे, मनुष्य गंधर्व, देवगंधर्व, इंद्र, ते षटपटाचं उदाहरण आपण सगळं ते मीमांसा वाचलेले आहे. मनुष्य गंधर्वापेक्षा 100 पट आनंद देवगंधर्वाकडे असतो, देवगंधर्वापेक्षा 100 पट आनंद इंद्राकडे असतो, इंद्रापेक्षा 100 पट आनंद अजानदेवाकडे असतो, अजानदेवापेक्षा 100 पट आनंद कर्मदेवाकडे असतो, कर्मदेवापेक्षा 100 पट आनंद मुख्यदेवाकडे असतो, मुख्यदेवापेक्षा 100 पट आनंद बृहस्पतीकडे असतो, बृहस्पतीपेक्षा 100 पट आनंद प्रजापतीकडे असतो, प्रजापती पेक्षा 100 पट आनंद ब्रह्मदेवाकडे असतो, ब्रह्मदेवापेक्षा 100 पट आनंद ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याकडे असतो. त्याला म्हणायचं नाही या आनंदाची जोडा, त्याला म्हटलं जातं. त्या आनंदाची मीमांसा उपनिषदातलीच आहे. भरतीची कथा सांगताना 5व्या तरंगात येऊन गेलेली आहे. मुद्दा मला काय सांगायचा आहे, अंतरंगातील आनंदाचं प्रकटीकरण होणं याला रसाची अभिव्यक्ती असं म्हटलं जातं. काही रस आपल्या ठिकाणचा आनंद समाजाच्या समोर प्रतीत करत असतात. काही रसातून आनंद प्रतीत होत असतो आणि काही रसातून दुःख प्रतीत होत असतं. पहा तुम्ही नाट्यशास्त्राचा विचार, मी नाट्यशास्त्र पुन्हा पुन्हा का सांगतोय, मी आपल्याला पहिल्या दिवशीच बोलून गेलो. जर तुम्हाला बाजारात ते पुस्तक मिळालं, रस भाव विचार नावाचं कंगलीचं पुस्तक आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातल्या 6व्या आणि 7व्या अध्यायावर विचार करणारं ते पुस्तक आहे. त्याच्यामध्ये या नाट्यशास्त्राच्या संबंधाने रसाचा विचार खूप चांगला सांगितलेला आहे. कंगलेंनी लिहिलेला आहे, त्याच्यावर विस्ताराने केलेला आहे. नाट्यशास्त्रामध्ये नाटक चालू असताना त्या पात्रातून वेगवेगळ्या अशा पद्धतीची वेगवेगळी रस अभिव्यक्त होत असतात ना. कुणी दुःखाच्या आवेशेमध्ये बोलत असतं, कुणी आनंदाच्या आवेशेमध्ये बोलत असतं, कुणी हास्यरसाच्या माध्यमातून बोलत असतं. म्हणजे आनंदाचं प्रकटीकरण जसं रसाच्या संबंधाने रसाच्या माध्यमातून होतं, तसं अंतरंगातल्या दुःखाचं सुद्धा प्रकटीकरण रसाच्या माध्यमातून होतं का नाही. इथं आज ज्या रसाचा विचार करायचा आहे, जो करुण रस आहे ना, या करुण रसाचा स्थायी भाव सांगितलेला आहे शोक. आणि शोक या शब्दाचा अर्थ आहे दुःख. करुण रस, करुण रसाचा स्थायी भाव. आपल्याला कुठलाही रस घेतला की त्याचा स्थायी भाव अगोदर विचारात घ्यावा लागणार आहे. नवरस सांगितले आणि त्या नवरसांचे 9 स्थायी भाव सांगितलेले आहेत. शृंगार रसाचा स्थायी भाव प्रेम, वीर रसाचा स्थायी भाव उत्साह, आणि आज जो तिसरा रस आपण पाहतोय करुण रस, या करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक. म्हणजे आपल्या मनामध्ये असलेलं जे दुःख आहे, दुःख किंवा शोकाशिवाय करुण रस प्रतीला येत नाही. ठीक आहे, आता थोडा शोकातून करुण रसाकडे चला. करुण रसाचा स्थायी भाव सांगितला शोक. पण शोक म्हणजे नेमकं काय? शोकाचा विचार नेमकं काय करता येईल? शोकाची व्याख्या तरी नेमकी काय? भक्ती रसायन नावाचा जो काही मधुसूदन सरस्वतींचा ग्रंथ आहे, लहान आहे, तुम्ही पाहिलाही असेल, मधुसूदन सरस्वतींचा भक्ती रसायन ग्रंथ, त्याच्यामध्ये सगळ्याच व्याख्या आलेल्या आहेत. मी काही माझ्या पद्धतीचा सांगतो याच्यातला भाग नाही, ते वाचलं की आपल्याला सगळ्याच व्याख्या कळतात. शोकाची व्याख्या सुद्धा भक्ती रसायनामध्ये मधुसूदन सरस्वतीने अशी सांगितली, इष्ट विच्छेद जनितो यत्कित्ते क्लिष्टतोदया तज्जन्यायाम धृतो विष्ट रतता शोक उच्यते. मधुसूदन सरस्वती सांगतात, यत्कित्ते क्लिष्टतोदया. यत्कित्ते, मला त्याच्यातला फक्त महत्वाचा भाग सांगायचा आहे, सगळा तो श्लोक सोडवत बसायची आवश्यकताही नाहीये. मुद्दा त्याच्यातला काय आहे, शोक म्हणजे नेमकं काय, कशा करता शोकाचा विचार आपला चाललाय. नवरसा भरवी सागरू याच्यात त्या करुण रसाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे.
आणि करुण रसाचा स्थायी भाव सांगितलेला आहे शोक. शोक या शब्दाचा सरळ सरळ अर्थ मी आपल्याला सांगितला दुःख, मनामध्ये निर्माण झालेलं दुःख, मनामध्ये निर्माण झालेला शोक. तर शोक या शब्दाची व्याख्या काय, त्याच्याकरता भक्ती रसायनकार सांगतात इष्ट विच्छेद जनितो. इष्ट असलेली व्यक्ती, आपली आवडती असलेली व्यक्ती म्हणजे प्रिय असलेली व्यक्ती, या प्रिय व्यक्तीचा आपल्यापासून झालेला वियोग, विच्छेद म्हणजे वियोग, प्रिय व्यक्तीचा आपल्यापासून झालेला वियोग, या वियोगामुळे काय झालं, यश्चित्ते क्लिष्टतोदया. इष्ट व्यक्ती आपल्यापासून बाजूला गेल्यानंतर ज्याच्या चित्तामध्ये क्लिष्टतोदया म्हणजे चित्तामध्ये निर्माण झालेली जी क्लिष्टता आहे, या क्लिष्टतेमध्ये निर्माण होतो तो शोक किंवा या क्लिष्टतेलाच मनात शोक. आवडती व्यक्ती आपल्यापासून बाजूला गेली, आवडती व्यक्ती आपल्यापासून बाजूला गेली की चित्तामध्ये क्लेश निर्माण होतो का नाही, दुःख निर्माण होतं का नाही, याला शोक म्हटलं जातं. समजा हे थोडंसं अवघड वाटायला लागलं तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये सोपी व्याख्या सांगितली. एकनाथ महाराज भागवतामध्ये शोकाची व्याख्या अशी सांगतात, नश्वरा इष्टाचा नाश देत तेने देह अहंता मानी दुःख, या नावगा शोक सकळ ही लोक मानिती. नाथ भागवतातल्या 28व्या अध्यायामध्ये ही व्याख्या आलेली आहे. काय व्याख्या सांगतात एकनाथ महाराज, नश्वरा इष्टाचा नाश देत. नश्वरा इष्टाचा नाश देत, शब्द किती गमतीचे वापरले बघा. नश्वरा इष्टाचा नाश देत, इष्टाचा, पण कोणत्या इष्टाचा, नश्वरा इष्टाचा. अरे जे नाशवानच आहे पण आपल्याला इष्ट आहे, नाशवानच आहे पण आपल्या आवडीचं आहे, काय करता त्याला आता, नाशवानच आहे पण आपल्या आवडीचं आहे. देह आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे, ज्ञानोबाराय सांगतात. देह आटे याचा अर्थ नाश किंवा नाशिवंत देह जाणार सकळ वगैरे वगैरे सगळी प्रमाण. नश्वरा इष्टाचा नाश दे. इष्ट देह आपल्याला आवडतो का नाही, सामान्य मनुष्याच्या दृष्टीने विचार केला तर देह आवडतोच का नाही. आवडणारा जो देह आहे, नाथ महाराज सांगतात खरं बघायला गेलं तर हा कधी ना कधीतरी जाणारच आहे, जाणारच आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोयीताचा घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या, पण आमचं ध्यान धनदारा पुत्रजन. याच्याकरता ध्यानी राहा श्रीहरीच्या काकड्यामध्ये म्हणावं लागलं. मुद्दा मला एवढा मांडायचा आहे, नश्वरा इष्टाचा नाश दे. इष्ट आहे या जीवाला, इष्ट काय, आवडीचं काय, हा देह. कोणता देह, नश्वर, जो जाणार आहे असा देह. नश्वरा इष्टाचा नाश दे. काय झालं, नाश दे म्हणजे नाश झालेला पाहून झालं काय, त्याने देह अहंता मानी दुःख. देह अहंता ज्याच्या ठिकाणी आहे, देहाभिमान ज्याच्या ठिकाणी आहे, देह ममत्व ज्याच्या ठिकाणी आहे, तो काय करायला लागला, मानी दुःख, त्याला दुःख वाटायला लागलं. या नावगा शोक सकळ ही लोक मानिती. याला शोक म्हटलं जातं असं नाथ महाराजांनी स्पष्ट व्याख्या सांगितली. कशा करता शोकाची व्याख्या चालली, करुण रसाचा स्थायी भाव शोक आहे याच्याकरता. शोक कळाल्याशिवाय करुण रस निर्माण कसा होतो हे कळणार नाही, याच्याकरता शोकाचा एवढा विस्तार करतोय. भक्ती रसायनातली व्याख्या पाहिली आपण, नाथ भागवतातली शोकाची व्याख्या पाहिली. हे शोक जो आहे ना म्हणजेच दुःख, हे निर्माण होण्याची कारणं काय, मी माझ्या बुद्धीतून काढलेली कारणं दोन आहे. मला असं वाटतं पहिलं कारण असं आहे, एखादी वस्तू आम्ही पाहिली आणि पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात आम्ही गेलो की शोक निर्माण होतो. मी विस्तारानं खुलासा करून सांगतो, ऐका दोन कारणं. या शोक निर्मितीची कारणं काय असू शकतात, म्हणजे ही सामान्य पद्धतीची कारणं सांगतो आणि पुन्हा वेदांत शास्त्रामध्ये श्रीधराचार्यांनी सांगितलेली कारणं पुन्हा सांगतो. पहिलं कारण मी आपल्या समोर मांडतो. शोक जो आहे करुण रसाचा स्थायी भाव जो शोक आहे, या शोकावर तुकोबारांनी भरपूर चिंतन केलेलं आहे. अनेक अभंग किंवा त्याच्यापेक्षाही गाथ्यामध्ये सीताशोक नावाचं प्रकरणच आहे. सीताशोक नावाचं प्रकरण आहे, त्याच्या अभंगाचं चिंतन करताना हा शोकाचा विचार सगळं आपल्याला सांगता येईल. शोकाची व्याख्या आपण पाहिली. शोकाची कारणं काय, सामान्य पद्धतीने दोन कारणं शोकाची आहेत. वस्तू पाहिली आणि त्या पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात गेलं की शोक निर्माण होतो, आणि वस्तूच्या प्राप्तीकरता चिंता निर्माण झाली की शोक निर्माण होतो. ऐका, प्रभावाने शोक निर्माण होतो एक, आणि चिंतेने शोक निर्माण होतो दोन. अशी दोन कारणं शोक निर्मितीची सांगतो. पहिला विचार पहा, प्रभावाने शोक निर्माण होतो.
वस्तू पाहणं वेगळं आणि वस्तूच्या प्रभावात जाणं वेगळं असा विचार माझा चाललेला आहे. गुलाबाचं फुल आहे, ते गुलाबाचं फुल गुलाबाच्या त्या झाडावर पाहिलं, ते पाहणं वेगळं. पाहिलं ठीक आहे, पण त्याच्या प्रभावात आम्ही गेलो की त्याच्याकरता दुःख निर्माण व्हायला लागतं. लांबून पाहिलं, लांबून आम्हाला सुगंध जाणवायला लागला इथपर्यंत ठीक आहे, पण ते आम्हाला तोडावं वाटायला लागलं, ते फुल आम्हाला तोडावं वाटायला लागलं. याचा अर्थ काय? पाहण्यापेक्षा पुढली क्रिया घडली. आता पाहण्यामध्ये लांबून पाहणं झालं, पण प्रभाव निर्माण झाला, आम्हाला ते तोडावं वाटायला लागलं. तोडायला गेल्यानंतर तिथं असलेला काटा आम्हाला तो निर्माण होतं, ते दुःख. म्हणजे आपण वस्तू पाहणं आणि पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात गेलं की दुःख निर्माण होतं. मला हे सांगायचं आहे. समजा नाही हे उदाहरण आपल्या लवकर लक्षात आलं किंवा पटलं नाही तर पुढचं उदाहरण देतो. सीतामाईला लक्ष्मणांनी पाहिलं आणि सीतेला रावणांनी पाहिलं, बरोबर? दोघांनी पाहिलं का नाही? पण काय घडलं काय? लक्ष्मणही सीतेला पाहतोय आणि रावणही सीतेला पाहतोय, पण रावण सीतेला फक्त पाहून थांबला नाही, तिच्या प्रभावात गेला. पाहून थांबला नाही, तिच्या प्रभावात गेला ना. लक्ष्मण मात्र प्रभावात कधीच गेला नाही. नवे लक्ष्मणाच्या मुखातले शब्द आहेत, नाहम जानानी केयुरे नाहम जानानी कुंडले नुपुरे तोभी जानानी नित्यम पाधावी वंदना. रामायणातला श्लोक आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातले, कथा सगळ्यांना प्रसिद्ध आहे. नाहम जानानी केयुरे, लक्ष्मण म्हणतो मी केयुरे नाहम जानानी, मला गळ्यातले हार माहीत नाहीत, कानातली कुंडलं माहीत नाहीत, फक्त नुपुरे तोभी जानानी, पायातली फक्त नुपुरं मी फक्त जाणतो, म्हणजे जोडवी फक्त मी जाणतो, बाकी मला त्या सीतामाईचं काही माहीत नाही. याचा अर्थ लक्ष्मण सीतामाईला पाहतोय, पण सीतामाईच्या प्रभावात गेलेला नाही, म्हणून लक्ष्मण हा लक्ष्मण आहे. रावणाने फक्त सीतेला पाहिलं नाही, सीतेच्या प्रभावात गेला आणि ती तिचं सौंदर्य पाहून त्या प्रभावामुळे सीतेला पळवून न्यावं असं वाटायला लागलं. पर्यायाने मृत्यूला सामोरे जावं लागलं. पुढचा सगळी कथा सांगत बसायची गरज नाही, रामायण आपण ऐकलेलं आहे. मुद्दा माझा काय होता? वस्तू पाहणं आणि पाहिलेल्या वस्तूच्या प्रभावात जाणं. बरं, समजा आणखीन उदाहरण व्यवहारातलं देतो. बँकेमध्ये आपण बँकेमध्ये जातो. समजा 4 महिन्यात नाही गेलो तरी 8 महिन्यात तरी जातो आम्ही, नाही? समजा ठीक आहे, 4 महिन्यात जाता येत नाही म्हणजे आवश्यक नाही तर जावं कुठे येणार, ठीक आहे, पण 8 महिन्यामध्ये तरी आपण जातो बँकेमध्ये. जातो आपण कुठून तरी आल्यानंतर, पैसे टाकायचे असतील, पैसे घ्यायचे असतील, काहीतरी असेल आपल्या बँकेमध्ये काम. बँकेमध्ये गेल्यानंतर कॅशियरकडे आपण, ते कॅशियर असतो बघा, पैसे देणारा. मला सांगा, तो कॅशियर जो आहे त्याच्या हातामध्ये पैसे येत असतात, कितीतरी पैसे येत असतात. कोणी ₹1,00,000 मागतं, कोणी 50,000 मागतं, कोणी काय मागतं. पलीकडनं त्या ट्रेझरीमधून पैसे येत असतात, त्याच्या हातामध्ये असतात. तो हातातले पैसे इतरांना देण्याचं काम करत असतो. कितीतरी हातात पैसे असतात त्याच्या. पैसे हातात येण्याला दुःख नाही, हातातले पैसे पाहण्यातही दुःख नाही. ठीक आहे, त्या कॅशियरच्या हातात पैसे आले, त्याला काही दुःख होण्याचा काही प्रश्न आहे का? नाही. हातातले पैसे त्यांनी पाहिले. रोज तो कितीतरी पाहत असतो. आपण कधीतरी 1000ची नोट पाहतो, जर कोणी भाग्यवान भेटला तर आम्हाला, तर कधीतरी आम्ही 1000ची नोट पाहतो. त्याला काय होतो, कितीतरी 1000च्या नोटा रोज पाहत असतो. तो 1000च्या नोटा पाहतोय, त्याच्या हातात 1000च्या नोटा येतात, काही अडचण नाही. हातात 1000च्या नोटा आल्या, दुःख नाही. हातातल्या 1000च्या नोटा पाहिल्या, दुःख नाही. पण हातातल्या 1000च्या नोटाच्या जर तो प्रभावात गेला, म्हणजे जी 1000ची नोट त्या कस्टमरला द्यायच्या ऐवजी जर त्यांनी खिशात घातली, तर मग मात्र दुःखाला कारणीभूत व्हावं लागेल का नाही? त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी दुःख लागल्याशिवाय राहील का? हातातली नोट पाहणं आणि पाहिलेल्या नोटेच्या प्रभावात जाणं. मुद्दा माझा एवढाच आहे, प्रभावात वस्तूच्या आम्ही गेलो की शोक निर्माण होतो. चला दुसरं कारण सांगतो मी आपल्याला. चिंता आली की शोक निर्माण होतो. सरळ आहे. एखादा माणूस डोक्याला हात लावून बसला की आपण म्हणतो काय झाले रे बाबा, तो म्हणतो मी चिंता करायला लागलेलो आहे. बघा, काही ना काहीतरी आपण चिंता करायला लागलेलो असतो. ते काल्पनिक एक असं उदाहरण दिलं जातं. एक माणूस एका झाडाखाली बसला आणि वरती पाहायला लागला, त्या झाडाच्या पानाकडे पाहायला लागला. काही पानं गळलेली होती, काही पानं आहेत. ती गळलेल्या पानाबद्दल विचार करायला लागला की याला पालवी कधी फुटेल, याचा करता विचार करायला लागला. काही गरज आहे का? पानं कशाची? झाडाची. झाडाला चिंता नाही, याला चिंता लागायला लागली. जिथं जिथं चिंता असेल तिथं दुःख. आमचे गुरुजी सांगायचे, झाड कर्म करत आहे पण चिंता करत नाही, माणूस कर्म करत नाही पण चिंता केल्याशिवाय राहत नाही. गुरुजी सांगायचे. मुद्दा मला काय सांगायचा आहे,
चिंता जिथं आहे तिथं शोक निर्माण होतो. चिंता जिथं आहे तिथं शोक आहे. प्रभावात वस्तूच्या गेलो, शोक निर्माण झाला. चिंता निर्माण झाली, शोक निर्माण झाला. शोक निर्मितीची ही दोन कारणं सामान्य पद्धतीने जरा डोळ्यासमोर घ्या. सामान्य पद्धतीने बोलतोय, जरा तात्विक दृष्टिकोनातून शोकाचं कारण सांगतो. आता काय विस्तार चाललाय आपला हा सगळा. करुण रसाचा स्थायी भाव काय? शोक. या शोकाकरता हा सगळा विचार चाललेला आहे. शोकाची व्याख्या पाहिली. शोक निर्मितीची कारणं पाहत असताना दोन कारणं सामान्य पद्धतीने पाहिली. आता दुसरा विचार जरा तात्विक पद्धतीने सांगतो. वेदांतशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. श्रीधराचार्यांनी शोकाची कारण मीमांसा सांगितलेली आहे. श्रीधराचार्यांनी शोकाची कारण मीमांसा अशी सांगितलेली आहे. शोकस्य हेतु द्वैत भ्रमः. शोकस्य हेतु द्वैत भ्रमः एक. तस्य हेतु देहः दोन. तस्य लिंगम तीन. तस्य गुणाः चार. तेषाम अविद्या पाच. हे सूत्र आहे, म्हणजे श्रीधराचार्यांनी सांगितलेलं. आता त्याचा खुलासा करतो. काय सांग, मी 5 गोष्टी सांगितल्या. कशाच्या? शोकाच्या निर्मितीच्या. काय सांगतात शास्त्रकार आम्हाला? शोकस्य हेतू द्वैत भ्रमः. पहिलं कारण असं सांगितलंय, शोक निर्माण होण्याला कारण काय? द्वैत किंवा भ्रम असं म्हणा. द्वैत म्हणजेच भ्रम आणि भ्रम म्हणजेच द्वैत. हे काही मला वेगळं सांगायची आता गरज नाही. आपण वेदांत शास्त्राचे संस्कार असलेली मंडळी आहात. 2 म्हटलं की भ्रम आला ना, 1 म्हटलं की प्रमा आली, 2 म्हटलं की भ्रम आला. तसं नसताना तसं वाटणं याला भ्रम म्हटलं जातं. अतस्मिन तत्बुद्धी ही अध्यास. हा अध्यासाचं लक्षण ब्रह्मसूत्र भाष्याच्या अध्यास भाषातच असं केलेलं आहे. तसं नसताना तसं वाटलं. रज्जू सर्प, शुक्ती रजत आणि स्थाणू पुरुष, कितीतरी दृष्टांत आपण सातत्याने ऐकलेले आहेत. काय मुद्दा आपला चाललाय? शोकस्य हेतू द्वैत भ्रमः. म्हणजे शोकाला कारण द्वैत एक. ठीक आहे, शोकाला कारण तुम्ही द्वैत सांगता, म्हणजे 2 द्वैत सांगता. पण या द्वैताला कारण काय? शोकाला कारण द्वैत झालं, पण द्वैताला काहीतरी कारण असलं पाहिजे ना. द्वैत निर्माण झालं म्हणजे नेमकं काय? 2 वाटायला लागलं, भासायला लागलं. पण या दोनाला कारण काय? द्वैताला कारण काय? श्रीधराचार्य सांगतात तस्य हेतु देह. स्थूल देह हा द्वैताला कारण आहे. बरोबर आहे की नाही? आत्मा वेगळा, देह वेगळा. बरोबर आहे. देह तवा आहे प्रारब्धा अधीन, याचा मी का तीन भार वाहू माता. तुकोबाला सांगतात ना, याचा मी, इथला जो मी आहे ना, तो आत्मस्वरूपाच्या संबंधाने सांगितलेला आहे. किंवा विचारसागर तुम्ही ऐकणारी मंडळी आहात. अन्नमय कोश, हे सगळे पंचकोश सांगत असताना मी म्हणजे अन्नमय कोश नाही याचा विस्तार ज्यावेळेस विचारसागरामध्ये विचारदाजींनी केलेला आहे, तिथं काय विचार मांडलेला आहे? देह म्हणजे मी नव्हे का? देह नव्हे मी हे सरे ओरलावरे विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे, देह म्हणजे मी नाही. का नाही? कारण जन्माच्या अगोदर आणि मृत्यूच्या नंतर या देहाचं सांगता येतं का? जन्माच्या अगोदर देह सांगता येतो का? नाही. मृत्यूच्या नंतर देह सांगता येतो का? नाही. मी नेहमी विनोदाने उदाहरण देत असतो. घरामध्ये वडीलधारी माणसाचा फोटो लावला जातो आणि त्या फोटोच्या खाली एका बाजूला लिहिलेलं असतं जन्म आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं असतं मृत्यू. म्हणजे जन्माची अमुक अमुक तारीख आणि मृत्यूची अमुक अमुक तारीख, या तारखेपासून या तारखेपर्यंत जे जिवंत होते त्यांचा हा फोटो, असा अर्थ आहे ना त्या फोटोचा. म्हणजे याच्याकरता 2 तारखेचा विचार आलेला. किंवा वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर कालपरिच्छेद, वस्तुपरिच्छेद, देशपरिच्छेद याचा विचार तिथं करण्यासारखा आहे. देहाच्या बाबतीत आपल्याला देशपरिच्छेदाने विचार करता येतो, कालपरिच्छेदाने विचार करता येतो, वस्तुपरिच्छेदाने विचार करता येतो. पण आत्म्याच्या बाबतीत हे परिच्छेद लागू पडतात का सांगा? कालपरिच्छेदाने आपल्याचा विचार करता येतो का? नाही. देशपरिच्छेदाने आपल्याचा विचार करता येतो का? नाही. वस्तुपरिच्छेदाने म्हणजे कालपरिच्छेद नाही, देशपरिच्छेद नाही, वस्तुपरिच्छेद नाही. म्हणजे कोणताही भेद नाही, कोणताही परिच्छेद नाही, कोणताही अभाव नाही. त्याला आत्मचैतन्य असं म्हटलं जातं. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित, कालपरिच्छेद, वस्तुपरिच्छेद, देशपरिच्छेद रहित, प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंत अभाव रहित असं असलेलं जे तत्व आहे त्याला चैतन्य तत्व म्हटलं जातं. वृत्ती प्रभाकरामध्ये हा विचार आलेला आहे. विचार का सांगायला लागलो मी हा सगळा? शोकस्य हेतू द्वैत भ्रमः. पहिला मुद्दा, शोकाला कारण द्वैत. द्वैताला कारण काय? श्रीधराचार्य सांगतात द्वैताचा जो तस्य हेतू देह, म्हणजे या द्वैताला कारण देह, स्थूल देह सांगितलं. ठीक आहे.
या स्थूल देहाला कारण काय? श्रीधराचार्य सांगतात लिंगम म्हणजे लिंग देह, सूक्ष्म देहाचा विचार केला जातो. 5व्या तरंगात हा सगळा विचार आहे. म्हणजे द्वैताला कारण स्थूल देह, स्थूल देहाला कारण सूक्ष्म देह. आता ऐका पुढं, सूक्ष्म देहाला कारण काय? त्रिगुण. हे जे 3 गुण आहेत ना, हे सूक्ष्म देहाला कारण सांगितलं. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा विचार ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये विस्तार खूप त्याच्याबद्दल आलेला आहे. मुद्दा आपला कसा, म्हणजे द्वैताला कारण झालं स्थूल देह, स्थूल देहाला कारण सूक्ष्म देह, सूक्ष्म देहाला कारण त्रिगुण, 3 गुणांचा विचार. या 3 गुणांना कारण काय? तेषाम अविद्या. ही जी अविद्या आहे, ज्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हटलं जातं ना, हे या 3 गुणांना कारण आहे. म्हणजे अविद्येमुळे 3 गुण निर्माण झाले, 3 गुणामुळे सूक्ष्म देह निर्माण झाला, सूक्ष्म देहामुळे स्थूल देह निर्माण झाला आणि स्थूल देहामुळे द्वैत निर्माण झालं आणि द्वैतामुळे शोक निर्माण झाला. आलो का नाही बघा आपण शोकापर्यंत? इथं शोक, मग आता हा शोक घालवायचा आहे. शोक घालवायचं आहे ना, शोक घालवायचं तर काय करावं लागेल? अविद्या घालवावी लागेल. अविद्या गेली की 3 गुण गेले, 3 गुण गेले की सूक्ष्म देह गेला, सूक्ष्म देह गेला की स्थूल देह गेला आणि स्थूल देह गेला की झालं शोक, द्वैत निघून गेलं आणि द्वैत निघून गेलं की शोक निघून गेला. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत शोक आहे ना, आणि द्वैतच घालवायचं असेल तर त्याच्याकरता अविद्या घालवावी लागणार आहे, अज्ञान घालवावं लागणार आहे. अज्ञान गेलं म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं. म्हणजे काय? मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर भेटलं. कोहम कथमिदम जातम. आपण आचार्यांची भाषा नेहमी वापरतो, किंवा मी कोण ऐसा करावा विचार, म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मीची जाणीव झाली, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं. अहम ब्रह्म अस्मी, अयम आत्मा ब्रह्म, मी वासुदेव तत्वता, ही जाणीव झाली म्हणजे अज्ञान निघून गेलं. हे पुढलं सगळं शोक निघून गेला. आणि एकदा अज्ञान निघून गेल्यानंतर द्वैत निघून गेलं. अज्ञान निघून गेलं म्हणजेच काय? द्वैत निघून गेलं. द्वैत निघून गेल्यानंतर मग शोक राहील का? उपनिषद आम्हाला सांगतं, ईशावास्य उपनिषद आम्हाला सांगतं, तत्र को मोहा क शोका एकत्वम अनुपश्यतः, एकत्वम अनुपश्यतः, एकत्वम एकमेव अद्वितीयम ब्रह्म. याची जाणीव झाल्यानंतर तत्र को मोहा को शोका. अरे तिथं मोह कुठला आणि शोक कुठला? आता गंमत अशी आहे, मोह आणि शोक असे 2 शब्द वापरले ईशावास्य उपनिषदामध्ये. मोह या शब्दाचा अर्थ काय असतं? वस्तूच्या प्राप्तीची इच्छा, त्याला मोह म्हटलं जातं. आणि शोक कशाला म्हटलं जातं? प्राप्त झालेल्या वस्तूचा नाश, त्याला शोक म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही? पहा, वस्तूच्या प्राप्तीची इच्छा जिथं आहे त्याला मोह म्हणतात. मला हे मिळावं, मला हे मिळावं, ही जिथं इच्छा आहे त्याला मोह म्हटलं जातं. आणि मिळालेल्या वस्तूचा नाश जिथं आहे त्याला शोक म्हटलं जातं. आता इथं मोहही राहिला नाही आणि शोकही राहिला नाही. प्राप्त झालेल्या वस्तूचा नाश झाल्यानंतर शोक निर्माण होतो. अरे प्राप्त झालेल्या वस्तूचा, पण वस्तू आता दुसरी प्राप्त होण्याचा प्रश्नच नाही, कारण एकत्वम अनुपश्यतः, एकत्वम अनुपश्यतः झालं ना, सर्वम खल्विदम ब्रह्म अशी अवस्था झाली ना, आता त्यामुळे 2 राहिलंच नाही. त्यामुळे पुढचा प्रश्न निर्माण होण्याचं काही कारणच नाही. शोक काहीही येणं प्रश्नच नाही. रामायणामधला विचार सगळ्याला माहित आहे. तो वाली मेला, कथा सगळी रामायणातली सांगत बसायची गरज नाही. वाली मेला, तारा रडायला लागली. वाली मेला, तारा रडायला लागली. रडायला लागली नव्हे, तारा म्हणायला लागली की मला त्या चितेमध्ये त्यांच्याबरोबर उडी टाकायची. असंच तारेचं बोलणं चाललंय ना. शेवटी बोलता बोलता ती रामप्रभूंना, नाथरायांनी त्याच्यावर खूप चांगलं भाष्य केले बरं का. बोलता बोलता ती तारा रामप्रभूंना म्हणायला लागली की तुम्हाला जसा पत्नी विरह आहे तसा मला पत्नी विरह सहन झाला नाही. तुम्हाला जसा पत्नी विरह सहन झाला नाही, तुम्ही पत्नीच्या विरहामध्ये त्या जंगलामध्ये सुद्धा झाडा झुडपांना सुद्धा सीते सीते म्हणून हाका मारायला लागलात. ते रामप्रभूंचं चरित्र आपण ऐकलंय का नाही? तसं मला सुद्धा आता पतिविरह सहन होत नाही, मला सुद्धा त्यांच्याबरोबर चितेमध्ये उडी टाकायची, मला सुद्धा जायचं आहे. आता शोक असा शब्द वापरलाय तिथं. शोक करायला लागली आणि तारा रडायला लागली. त्या शोकामध्ये रडायला लागली, दुःखामध्ये रडायला लागली तारा. तारेचं रडणं पाहून रामप्रभूंनी तिला जो उपदेश केलेला आहे, रामप्रभूंनी तारेला केलेला उपदेश, असाच प्रसंग नाथरायांनी रामायणात रंगवलेला आहे. तिथं जो उपदेश केलाय त्या उपदेशामध्ये
रामप्रभू विचारतात किम विहिरू शोचसे व्यर्थम शोकस्या विषयापती पतिस्तवास्ती देहो वा जीवो वा वद तत्वतः. वाल्मिकी रामायणातला श्लोक त्याच्यावर भाष्य नाथरायांनी केलेला आहे. काय? पतिस्तवास्ती देहो वा जीवो वा वद तत्वतः. तत्वतः वद म्हणजे तात्विक दृष्टीने मला सांग. काय सांग? तू पती गेला म्हणून रडायला लागलीस, पती मेला म्हणून तू शोक व्यक्त करायला लागली, पण तू तुझा जो पती आहे त्या वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या जीवाला म्हणजे आत्म्याला, असा अर्थ तिथं घ्यायचा आहे. आपण जीव जरी शब्द वापरलेला असला तरी तिथं आत्मा या शब्दाने आपल्याला चिंतन करायचं आहे. तू वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस? तू काय देहासी पती मानसी अथवा जीवापती म्हणती. नाथराय म्हणतात रामायणामध्ये, तू काय देहासी पती मानसी, तू वालीच्या देहाला पती मानतेस अथवा जीवापती म्हणतीस का वालीच्या जीवाला म्हणजे आत्म्याला पती म्हणतेस. याच्यातही आणखीन मला अशी सूक्ष्मता वाटते. देहाला पती मानतेस असं मानिती असा शब्द वापरलाय आणि आत्म्याच्या बाबतीत मंत्र मनती असा शब्द वापरलेला आहे. याच्यावरही थोडासा विचार करण्यासारखा आहे असं मला तरी वाटतं. हा, आत्म्याच्या दृष्टीने म्हणताना मात्र म्हणते नाथराय म्हणतात मनती असं म्हणतात आणि देहाच्या बाबतीत मात्र म्हणताना मानिती असा शब्द वापरलाय. तू काय देहासी पती मानिसी अथवा जीवापती म्हणती, काय नेमकं तू सांग. तू रडायला लागलीस, शोक करायला लागलीस, पण तुझ्या शोकाचं कारण असं आहे की तू पती मेला म्हणून शोक करतेस. मग तू पती म्हणतेस कोणाला? त्या वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस? जर देहाला पती म्हणत असतील तर देह समोर पडलेला आहे, उचलून घेऊन जा. रडत बसायचं काही कारण नाही. उचलून घेऊन जा. देहाला पती म्हणत असतील तर रडायचं काही कारण नाही, पुढे पडलेलं घेऊन जा. आणि जर आत्म्याला पती म्हणत असतील तर आत्मा कोणाचाच कधी मरत नाही, त्यामुळे तू शोक करायचं काही कारण नाही. शोक निवारण करण्याकरता आत्मा कोणाचाच कधी मरत नाही. सगळ्यांचा आत्मा एक हरी आत्मा जीव शिव समा याचा उपदेश रामप्रभूंना तारेला करावा लागला. म्हणजेच एकत्वम अनुपश्यता झाल्यानंतर तत्र को मोहा का शोकाहा अशी अवस्था झाली. ठीक आहे, हो सगळं ठीक आहे, पण तरी एक विचार आपल्या ठिकाणी असा निर्माण होतो की शोक निर्माण झाला की करुण रसाची निर्मिती होते. शोक निर्माण झाला की करुण रसाची निर्मिती होते. करुण रसाचा हा शोक हा स्थायी भाव सांगितलेला आहे. शोकाची व्याख्या पाहिली, शोकाची सामान्य पद्धतीने कारण दोन पाहिली, शोकाची श्रीधराचार्यांच्या दृष्टीने काय कारण असतील ती पाहिली आणि शोकाचा विचार करत असताना रामायणातला तारेचा आणि रामप्रभूचा संवाद ऐकला. या शोकाबद्दल बोलत असताना करुण रसाचा हा स्थायी भाव म्हणून सांगितलं. पण करुण रसाचा जो शब्द आहे हा करुण करुण म्हणजे नेमकं काय? जरा नाट्यशास्त्रातून सांगतो. आता भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये शंकुक म्हणून एक शास्त्रकार आहे, त्याचं एक मत आलेलं आहे, त्या कमलेंनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा. शंकुकाचं एक मत आलेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय की ज्यावेळेस नाट्यशास्त्र आहे, आता नाटकामध्ये एखादा नट अभिनय करत असताना त्याच्यामध्ये निर्माण झालेला जो शोक आहे, काही समजा दुःखाचा अभिनय करतोय, कोणीतरी त्याचं मेलंय, मुलगा मेलाय, असा अभिनय तो करतोय अशी कल्पना करा. त्याच्यामध्ये निर्माण झालेला जो शोक आहे, हा शोक किंवा ते अभिनय पाहणारे जे काही श्रोते आहेत, या श्रोत्यांच्या मनामध्ये त्या अभिनयाला पाहून करुणा निर्माण होते, म्हणून त्यांनी केलेला जो शोकाचा अभिनय आहे तो करुण रसातला आहे असं शंकुकाचं मत आहे. करुण नाव का आलं अशी एक कारण सांगितलं. दुसरं कारण त्यांनी असं सांगितलंय, जरा सूक्ष्म आहे, नीट लक्ष देऊन ऐका. दुसरं कारण त्या शंकुकाने असं सांगितलंय, खरं तर आता नाट्यशास्त्रात नाहीये, नाटक लिहिल्यानंतर पात्र ते लिहिली असतात, कागदावर ते स्केच केलेलं असतं. त्याच्या वेळेस तर पाठीमागून ते प्रॉम्प्टिंग करावं लागतं. तुम्ही खेडेगावात बघितलं असेल, पाठीमागून सांगावं लागतं, मग ते पुढं नाटक चाललेलं असतं. तुम्ही बघा, तुम्ही जर नाटकं पाहिली आणि शाळेत इथं असताना आमच्याकडे ते स्नेहसंमेलन असायचं. स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग ज्याला म्हणतात कॉलेजमध्ये असताना, ते नाटक करताना मग ते वेगवेगळे आविर्भाव आणायचे. मी लहान असताना मी पण नाटकात भाग घेत आहे, म्हणजे नाटक करत नाही पण नाटकात भाग घेत होतो तेव्हा. म्हणजे नाटक भाग घेतला. ते एकदा आमच्याकडे एक राजाचं पात्र होतं माझ्याकडे. ते नाटकात काय गमती जमती घडतात हे सांगायचंय मला, फक्त विषय माझा नाही पण आला अवघाता आठवलं म्हणून सांगतो.
नाही, माझ्याकडे ते चक्रमादित्य नावाचा राजा असं माझ्याकडे ते पात्र होतं. मग आता ते शाळेतली नाटकं, त्याला कुठं कपडे वगैरे असे कुठनं येणार, काही लहानपणाची ते आमच्याकडे दिल्लीमध्ये एक मुलगी होती, तिथं तो असलेला जो पंजाबी ड्रेस असतो ना, तो ड्रेस मी मागून घेतला. आता नाटकात घालण्याकरता, राजा दिसण्याकरता डोक्यावर कुठं जमतंय ते सगळं, ते सगळं मग शाळेतली चड्डी वगैरे कशी वापरून मग ते एक ड्रेस घातला. ते दुपारी नाटक होते तिकडं, आम्ही ते त्यांच्या घरचे सगळे बघायला आलेले होते आणि मी आमची एंट्री झाली नाटकामध्ये. ते राजा चक्रमादित्य हजीर हो म्हटलं की ते यायला लागलेत असं म्हटलं की आम्ही ते तलवार वगैरे नाटके घेऊन ते आलो. आल्यानंतर एकदम ते त्या मुलीचा भाऊ असा पुढे बसलेला होता आणि त्यांनी मोठ्याने ओरडून सांगितलं, आमच्या बहिणीचा ड्रेस आहे म्हटला. काय झालं असेल हो त्याच्यामध्ये विचार करा. नाटकामध्ये एखादा आपल्याला भाव दाखवत असताना, अभिनय करत असताना, त्या अभिनयामध्ये पात्र असतं, पात्रामध्ये सगळा तो अभिनय ओतलेला असतो. पण शंकुकाचं मत असं आहे, ऐका, मला शंकुकाचं मत सांगण्याकरता हे सगळं सांगणार. शंकुक असं म्हणतो की त्या पात्रामध्ये असलेला जो अभिनय आहे, त्या अभिनयाचं अनुकरण हा नट करत असतो. त्या अभिनयाचं अनुकरण करत असताना त्या अनुकरणातून तो शोक निर्माण करतोय. म्हणजे अनुकरणात्मक असलेला जो शोक आहे, त्या शोकाला करुणरस असं म्हणा, असं शंकुकाचं मत आहे. आलं का पहा आणखीन एकदा सांगतो. पात्रामध्ये, लिहिलेल्या पात्रामध्ये ते शोक आहे किंवा लिहिलेलं पात्र जे आहे ना, त्याच्यामध्ये ते अभिनय, त्या पात्राचं हा अभिनय करतोय. खरं तर याच्यामध्ये करून रस यायचा काही प्रश्न आहे का, तो फक्त अभिनय करतोय, अनुकरण करतोय. म्हणून शंकुकाचं मत असं आहे, अनुकरणात्मक निर्माण झालेला जो शोक आहे ना, अनुकरणात्मक निर्माण झालेला जो शोक आहे, त्या शोकाला करुण रस असं म्हणा, असं शंकुक त्या पद्धतीने करुण रसाची व्याख्या करतोय. जाऊ द्या, ठीक आहे, आपण शोक ऐकला. करुण रस काय आहे हे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातल्या शंकुकाच्या मताने ऐकलं. पण करुण रस म्हटलं की आपल्याला आलंबन विभाव, उद्दीपन विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव हे ऐकल्याशिवाय त्या रसाची पूर्णता होत नाही. मग इथं आलंबन विभाव काय आहे, इथं उद्दीपन विभाव काय आहे, इथं अनुभव काय आहे आणि इथं व्यभिचारी भाव काय आहे, याच्याकरता पुन्हा ज्ञानेश्वरीतलं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातलं कालचाच प्रसंग थोडासा पुढे घेतो. काय प्रसंग होता? अर्जुन युद्ध करण्याच्या निमित्ताने सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयनेच्युत इथपर्यंत आपण काल येऊन पोहोचलो होतो. रथ मधोमध घेऊन चल म्हणून सांगितलं. मधोमध ज्यावेळेस आला आणि सगळे पाहिल्यानंतर काय स्थिती त्याची झाली त्याचं वर्णन केलेलं आहे. मग संजयो म्हणे रायाते, दुसऱ्या अध्यायाची पहिली ओळ आहे. मग संजयो म्हणे रायाते ऐके तो पार्थ तेथे शोकाकुल रुदनाचे करीतू असे. शोकाकुल रुदनाचे ज्ञानोबाराय वर्णन करतात. संजय रायाते, संजय धृतराष्ट्राला सांगायला लागला. काय झालं ऐक म्हटले. त्या अर्जुनाने सगळे पाहिले आणि शोकाकुल रुदनाचे, शोकाकुल झाला, शोक व्यक्त केला. का शोक निर्माण झाला त्याचं कारण असं सांगतात, ते कुळ देखून समजत स्नेह उपजले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने पाहे. ज्ञानोबाराय त्याच्यावर चिंतन करतात. तेने द्रवले असे चित्त, तेने द्रवले असे चित्त द्रवित झालं. करुण रसामध्ये चित्त द्रवित व्हावं लागतं. करुण रस त्याच्याशिवाय निर्माण होत नाही. करुण रसामध्ये चित्त द्रवित व्हावं लागतं का नाही? चित्त द्रवित झाल्याशिवाय कारुण्याच्या भावना, कारुण्याचे अभंग, कारुण्याच्या ओव्या बाहेर पडतच नाही. कोठे गुंतला अशी द्वारकेचा, हे करुण रसातलंच बोलणं आहे का नाही सांगा? करुण रसातलंच आहे ना. पण चित्त द्रवित झाल्यानंतर आहे. इथलं चित्त द्रवित कसं झालेलं आहे ना, ते कुळ देखोनी समजतं, ते कुळ देखोनी समजतं. मग स्नेह उपनले अद्भुत स्नेह निर्माण झाला. सगळे आपलेच आहेत. भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे माझे गुरु आहेत, अशा पद्धतीची भावना निर्माण झाली. आणि काय मग शोकाकुल झाला, रडायला लागला. आपल्या जवळचं शस्त्र खाली टाकून दिलं. इथपर्यंत मला युद्ध करायचं नाही, इथपर्यंत आला. शोकाकुल अवस्थेमध्ये करुण रस अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालाय असं इथं वर्णन केलं. आता ठीक आहे, हे झालं. पण इथं आलंबन विभाव कोणता आहे, उद्दीपन विभाव कोणता आहे, अनुभव कोणता आहे आणि व्यभिचारी भाव कोणता आहे, एवढं कळालं की करुण रस संपून जातो. ऐका, काय आहे आलंबन विभाव? आपण आलंबन विभावाची व्याख्या काय पाहिली? रस निर्माण होण्याकरता जी मुख्य कारणं आहेत त्याला काय म्हणा? आलंबन विभाव. निमित्त कारण आहेत त्याला म्हणा उद्दीपन विभाव. होणारा शारीरिक परिणाम त्याला म्हणा अनुभव आणि होणारा मानसिक परिणाम त्याला म्हणा व्यभिचारी भाव. असं आपण पहिल्यांदा व्याख्या पाहिली ना मगाशी. आता इथं बघा,
आलंबन विभाव काय आहे इथं? भीष्म द्रोण हे सगळे आलंबन विभाव आहेत. का? भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, हे मुख्य आहेत. अर्जुनाला करुणरस निर्माण का झाला? त्यांनी भीष्माचार्याला पाहिलं, द्रोणाचार्याला पाहिलं, हे जे सगळे आहेत हे माझे म्हणून पाहिले ना, म्हणून करुणरस निर्माण झाला. म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सगळे इथं आलंबन विभाव आहेत. एक. दुसरा मुद्दा उद्दीपन विभाव. काय? या भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्या संबंधाने त्यांचा आणि आपला असलेला संबंध, या संबंधाची जाणीव ज्यावेळेस झाली त्याला उद्दीपन विभाव म्हटलं जातं. त्यांच्या ठिकाणच्या गुणांची जाणीव ज्यावेळेस झाली, द्रोणाचार्य माझे गुरु अशी भावना निर्माण झाली, भीष्माचार्य पितामह आमच्या घरामध्ये सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ अशी भावना निर्माण झाली ना, म्हणजे गुणांचा ज्यावेळेस भावना निर्माण होते गुणाच्या संबंधाने, तिथं उद्दीपन विभाव निर्माण होतो. आलंबन विभाव भीष्माचार्य द्रोणाचार्य त्यांच्या ठिकाणी असलेल्या गुणाच्या संबंधाने निर्माण झालेली भावना याला उद्दीपन विभाव म्हटलं जातं. त्याला तिसरी गोष्ट काय झाली? त्या सगळ्यांना पाहिल्यानंतर अर्जुन रडायला लागला. असंच आहे की नाही? रडायला लागला. अर्जुन रडायला लागला. हातातलं शस्त्र टाकून दिलं. अर्जुनाचं रडणं, हातातलं शस्त्र टाकून देणं, ह्या क्रिया कोणत्या आहेत? शारीरिक क्रिया आहेत. हा शारीरिक परिणाम आहे की नाही? रडणं ही शारीरिक परिणाम आहे ना. हातातलं जे धनुष्य युद्ध करण्याच्या निमित्ताने घेतलेलं अर्जुनाने धनुष्य, ते धनुष्य खाली फेकून दिलं, ही क्रिया शारीरिकच आहे ना, हा शारीरिक परिणाम आहे ना. याला म्हटलं जातं अनुभव. याला अनुभव म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढचं अर्जुनाचं बोलणं आहे. अर्जुन म्हणायला लागला यापेक्षा सुद्धा युद्ध करण्यापेक्षा कुठंतरी देशांतराला गेलेलं बरं, युद्ध करण्यापेक्षा कुठंतरी एका गुहेमध्ये जाऊन बसलेलं बरं, हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन बसलेलं बरं, नवे नवे पुन्हा शस्त्र हातामध्ये घेऊन वाटेना अशी भावना निर्माण झाली. कुठंतरी लांब निघून गेलेलं बरं, युद्ध करण्यापेक्षा आपल्या गुरुला आपण मारायचं, आपल्या भावाला आपण मारायचं आणि आपण या राज्याचा राजा व्हायचं, याच्यापेक्षा कुठंतरी लांब निघून गेलेलं बरं. ही निर्माण झालेली वैराग्याची भावना याला म्हणा व्यभिचारी भाव. ही निर्माण झालेली वैराग्य वृत्ती याला व्यभिचारी भाव म्हटलं जातं. आलंबन विभाव कळाला, उद्दीपन विभाव कळाला, अनुभव कळाला आणि व्यभिचारी भाव कळाला. असा जो असलेला करुण रस ठीक आहे. अर्जुनाच्या उदाहरणाने आपल्याला कळालं हा जो करुण रस आहे कोणता? ज्याचा स्थायी भाव शोक आहे, असा जो करुण रस आहे ना, या करुण रसाच्या निर्मितीची कारणं सुद्धा नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. याची 3 कारणं सांगितलेली आहेत. ऐका, हा जो करुण रस निर्माण होतो तो कसा होतो? 3 कारणं सांगितली. पहिलं कारण असं सांगितलंय, धर्माच्या विनाशाने सुद्धा करुण रस निर्माण होतो. 1. अर्थाच्या ऱ्हासाने सुद्धा करुण रस निर्माण होतो. 2. आणि शोकाच्या उत्पत्तीने करुण रस निर्माण होतो. 3. करुण रस निर्मितीची कारणं. पहिलं कारण सांगितलं, धर्माच्या विनाशाने करुण रस निर्माण होतो. धर्माचा नाश झाला किंवा धर्माचा नाश जर होत असेल, धर्माचा नाश होत असलेलं जर आपण डोळ्यांनी पाहिलं तर करुण रस निर्माण होतो का नाही? धर्माचा नाश होत असलेलं डोळ्यांनी पाहिलं की करुण रस निर्माण होतो का नाही? आपण सगळे कीर्तनकार असल्यामुळे आपल्याला एक कथाभाग माहिती आहे. गोकुळ अष्टमीच्या कीर्तनाला आपण ते चरित्र सांगतो, कृष्ण परमात्म्याच्या अवताराचं चरित्र सांगतो. आणि हे सांगत असताना या पृथ्वीवर या विकारांचं ओझं झालं, अधर्माचं ओझं झालं असं सांगतो ना. काम, क्रोध, लोभ या 3 विकारामुळे 3 पद्धतीचे आचार निर्माण झाले. कामामुळे व्यभिचार निर्माण झाला, क्रोधामुळे हिंसाचार निर्माण झाला आणि लोभामुळे भ्रष्टाचार निर्माण झाला. कामामुळे व्यभिचार निर्माण होतो, क्रोधामुळे हिंसाचार निर्माण होतो आणि लोभामुळे भ्रष्टाचार निर्माण होतो. आपण आता सगळं टीव्हीला पेपरला वाचतो, किती लोभ करावा माणसाला कळत नाही, कितीतरी भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतो, कितीतरी भ्रष्टाचार काढलेला आपल्याला दिसून येतो. ते मी एकदा सहज वाचण्यात आलं, ऐकण्यातही आलं म्हणे की ते माणसं मरेपर्यंत पैसे खातात, नवे नवे मेल्यानंतर सुद्धा पैसे खातात. ते आपल्याकडे तुमच्याकडे असेल नाही, सगळ्यांकडेच असतं की ते 3ऱ्या दिवशी कावळा पिंडाला शिवावं लागतं नाही का, ते आपल्याकडे थांबलं जातं. त्याच्याशिवाय कावळांनी शिवल्याशिवाय उठत नाहीत, आपल्याकडे जात नाही. 3ऱ्या दिवशी कोणाकडे 10व्या दिवशी आहे, कोणाकडे 3ऱ्या दिवशी आहे, ज्या त्या भागाची पद्धत असेल. ते एकाच्या 3ऱ्याला गेले म्हणे, ते कावळा काही येईच ना लवकर. आता अलीकडे गाय धरून आणायची पद्धत आहे, त्याच्यातही ती काही गावरान मिळत नाही, दर्शी आणावी लागते मग कुठून तरी. ते
कावळा काही येईना, वाट बघायला लागले. मग उगीच ते पाया पडायचं असतं. मग याला उठ पाया पड, त्याला उठ पाया पड. मी एका ठिकाणी तिसऱ्याला गेलो. काही लोक मलाच म्हटले महाराज उठा पाया पडा. काय संबंध आहे? तेव्हा तिसऱ्याला सुद्धा जावं का नाही विचार करायला लागलो. आता काही संबंध नसताना काही ते उठा, कुणालाही उठा म्हणतात, पाया पडा म्हणतात. आता ज्याचा त्याचा संबंध आहे ते ठीक आहे, ते पाया पडायचं सगळं चाललेलं असतं. ते असं म्हणतात म्हणे की ते किती केलं तरी कावळा शिवेना. शेवटी त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं त्या निवदावर 10ची नोट ठेवा. आयुष्यभर टेबलाकडून खाल्ले, मेऱ्यावर सुद्धा खाल्ल्याशिवाय तो शिवणार नाही. म्हणजे इतकं माणसाला भ्रष्टाचाराची सवय लागलेली असते. लोभ नावाचा विकार वाढला, भ्रष्टाचार वाढतो. ती पृथ्वी माता, वत्सरूपी पृथ्वी, ब्रह्मयापाशी जाय असं सांगता. वत्सरूपी पृथ्वी, तिनं गाईचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवापाशी गेली आणि डोळ्यातून अश्रू काढायला लागली, रडायला लागली. काय सांगायला लागली? बुडविला धर्म, अधर्म झाला फार. आता बुडविला धर्म बुडलेला आहे, अधर्म झालेला फार झालेला आहे. सोसविना भार मजा आता, मला काही आता हे ओझं सहन होईना. याच्याकरता म्हणजे धर्माचा नाश व्हायला लागलेला पृथ्वी मातेने पाहिलं. गाईचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे करुण रसातून विनंती करायला लागली. मुद्दा माझा एवढाच आहे, धर्माच्या विनाशाने करुण रस निर्माण होतो. मुद्दा संपला माझा. चला दुसरा मुद्दा घ्या. अर्थाच्या हव्यासामुळे सुद्धा करुण रस निर्माण होतो. पैसा मला पाहिजे, पैसा मला पाहिजे, याच्यामध्ये सुद्धा पैसा करता काकुल्ली येऊन लोक बोलायला लागतात, करुण रसातून बोलायला लागतात पैसा करता. पंचदशीमध्ये एक श्लोक आहे, फार गोड श्लोक आहे. अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिग्गार्थ क्लेशकारिणा. विद्यारण्य स्वामींनी त्याच्यावर विद्यारण्य स्वामींनी त्याचा विचार असा केलाय, पैसा कमविताना दुःख आहे, पैसा सांभाळताना दुःख आहे आणि पैसा खर्च करताना दुःख आहे. म्हणजे पैशाच्या हव्यासामध्ये सुद्धा करुण रस निर्माण होतोय. पाहिजे याच्याकरता कितीतरी चाचुलगिरी करणारी माणसं आपल्याला दिसून येतात. दुसरा मुद्दा संपला. आणि तिसरा मुद्दा आहे, शोकाच्या उत्पत्तीने करुण रस निर्माण होतो. शोक निर्माण झाला की करुण रस येतो. उदाहरण त्याच्याकरता अनेक सांगितली जातात. अर्जुनाचा धर्मराजाच्या जवळ झालेली जी शोकाकुल अवस्था आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या निर्याणानंतरची, महाभारतात त्याचा विचार खूप आलेला आहे. ज्यावेळेस द्वारकेची सगळी माहिती घेण्याकरता धर्मराजांनी अर्जुनाला पाठवलं. अर्जुन द्वारकेची माहिती म्हणजे कृष्ण परमात्म्याची माहिती घेण्याकरता म्हणून गेला. 7 महिने तो आलाच नाही असं उत्तर दिलेलं आहे. 7 महिने आला नाही तर मग धर्मराजाला इकडे फार मोठी काकुळती वाटायला लागली, व्याकुळ झाला. काय झाला असेल काय नाही. 7 महिन्यांनी ज्यावेळेस अर्जुन आला, अर्जुन आल्याबरोबर धर्मराजांनी उत्सुकतेने विचारलं की काय चाललंय, द्वारकेचं कसं चाललंय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं कसं चाललंय, काय चाललंय. हे प्रश्न ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, रडायला लागला. शोकाकुल झालेला अर्जुन तोंडातून शब्द फुटेना. धर्मराजाला जास्तच भीती वाटायला लागली, नेमकं झालं काय. आणि मग जे अर्जुनाने वर्णन केलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्याला कसं वाचवलं, आपल्या पाठीमागे कसं राहिला, द्वारकेचा नाना पांडवा घरी, हे सगळं कसं झालं हे सगळं सांगत शेवटी मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या निर्याणाची गोष्ट अर्जुनाने धर्मराजाला सांगितलेली आहे. म्हणजे इथं अर्जुनाकडून आलेला जो शोक आहे, या शोकातून तो करुण रसाने धर्मराजाजवळ बोलतोय. शोकाच्या उत्पत्तीने करुण रसाची निर्मिती होते. एवढा मुद्दा बोलायचा आहे. कालिया नागाला मारण्याकरता म्हणून त्या डोहामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले आणि मग जी झालेली भीतीमय अवस्था त्या गोपाळांची असेल, गोपिकांची असेल, नवे यशोदेची असेल, यशोदा मोठमोठ्याने धाय मोकळून रडायला लागली. आणि धाय मोकळून रडत असताना ती शोक व्यक्त करते, शोकामध्ये करुण रसाने बोलते. म्हणजे तिच्या मनामध्ये निर्माण झालेला जो शोक आहे, या शोकाने करुण रसाची निर्मिती झाली. मला एवढं सांगायचं आहे, धर्माच्या विनाशाने करुण रसाची निर्मिती होते, अर्थाच्या हव्यासामध्ये करुण रसाची निर्मिती होते आणि शोकाच्या उत्पत्तीमध्ये करुण रसाची निर्मिती होते. आपण काय काय पाहून आलो. रस याचा विचार करत असताना रसाची अभिव्यक्ती पाहिली. अंतरंग आनंदम प्रकटम रस व्यक्तीही हे काव्यसूत्र संहितेतलं सूत्र सांगून त्याचं प्रकटीकरण करत असताना करुण रसाचा स्थायी भाव सांगितला शोक. या शोकाची व्याख्या पाहिली. शोकाच्या निर्मितीची 2 सामान्य कारणं पाहिली. शोकाच्या निर्मितीची श्रीधराचार्यांनी दिलेली कारणं पाहिली. आणि हा शोक करुण रसाचा जो स्थायी भाव आहे, तो करुण रस म्हणजे काय, भरत मुनींच्या नाट्यशास्त्रातल्या शंकुकाच्या मताने
करुण शब्दाचा अर्थ पाहिला. करुण रस अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण होत असताना तिचा आलंबन विभाव काय, उद्दीपन विभाव काय, अनुभव काय आणि व्यभिचारी भाव काय याचा विचार केला. आणि हे करत असताना या करुण रसाच्या निर्मितीची कारणं पाहिली. धर्माचा विनाश, अर्थाचा हव्यास आणि शोकाची उत्पत्ती इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. या करुण रसाचे 3 प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेले आहेत किंवा तसाच वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडलेला आहे. 3 प्रकार सांगितले. काय काय? साधकनिष्ठ करुण रस 1, शिष्यनिष्ठ करुण रस 2 आणि भक्तनिष्ठ करुण रस 3 असे 3 प्रकार करुण रसाचे सांगितले. साधकनिष्ठ करुण रस, साधकाच्या मनामध्ये करुण रस निर्माण होणं. कसा करुण रस निर्माण होणं? साधक म्हणायला लागलाय, काय म्हणतोय? भय वाटे पर न सुटे हा संसार, ऐसा पडिलो काचनी करी धावा म्हणून. ऐसा पडिलो काचनी, काचनी सोबत बोलायचं झालं तर अडकीची सुपारी नाही का. ऐसा पडिलो काचनी, अडकलेलो आहे, अशा पद्धतीचा अडकलेलो आहे. काय? भय वाटे पर न सुटे हा संसार, भय वाटे आणि न सुटे हा संसार, ऐसा पडिलो काचनी. म्हणून काय कर? करी धावा म्हणून. करी धावा म्हणून हे साधकाचं भगवंताकडे बोलणं कसं आहे? करुण रसातलं आहे. हे भगवंता धाव, माझ्याकरता धाव. का धाव? परिलो काचनी, याच्याकरता धाव. कोणती काचनी? भय वाटे पर न सुटे हा संसार, ही काचनी किंवा संसाराच्या ताटे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंब, ही सगळी काचनीच आहे ना. संसाराच्या ताटे तापलो मी देवा म्हटलं काय? भय वाटे पर न सुटे हा संसार म्हटलं काय? या सगळ्यांचा विचार केला तर ही जी काचनी आहे याच्यातून बाहेर पडण्याकरता हा साधक करुण रसातून भगवंताला बोलतोय. हा एक विचार करण्यासारखा आहे. दुसरा विचार, शिष्या श्री गुरूंच्या बाबतीत विचार करत असताना 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केलं. म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, कै तो स्वामी भेटेल, पण त्याच्याकरता कै हे बिरडे फिटेल म्हणजे याची कधी ही गाठ सुटेल आणि कधी मला माझ्या श्रीगुरूंची भेट होईल. म्हणजे कधी माझ्या श्रीगुरूंची मला भेट होईल हे करुण रसातलं बोलणं आहे. शिष्यनिष्ठ करुण रस याला म्हणा. आणि तिसरा मुद्दा आहे भक्तनिष्ठ करुण रस. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या काजा, बहु झालो कासा वीस म्हणून पाहे तुझी आवाज. धाव धाव गरुड ध्वजा, गरुड ध्वजा धाव. काय? आम्हा अनाथांच्या काजा, आमच्या अनाथांचा तू नाथ असल्यामुळे आम्हाला वाचवण्याकरता तू धाव. अशा पद्धतीची ज्या भक्ताची असलेली विनंती आहे, भक्ताचं असलेलं जे करुण रसातलं बोलणं आहे, धाव आम्हाला याच्यातून बाजूला काढण्याकरता धाव. म्हणजे शोक निर्माण झाला, याच्यातून बाजूला काढण्याकरता धाव म्हणजे शोक निर्माण झाला. आणि त्या शोकातून करुण रसातून भगवंताला हे आळवणं झालेलं आहे. भगवंताला हे आळवण्याकरता अशा पद्धतीची भावना दिसून येते किंवा अनेक पद्धतीची प्रमाणं सुद्धा आपल्याला दिसून येतात. विठोबा विसाविया विसाविया पडो दे पाया, हे सुद्धा करुण रसातलंच बोलणं आहे. किंवा इंद्रियाच्या अधीने आम्ही केलो नारायणे, हे सुद्धा करुण रसातलंच बोलणं आहे. असा जो करुण रस आहे, रस करुण रसाचा स्थायी भाव शोक, शोकाची व्याख्या, शोकाच्या उत्पत्तीची कारणं, सामान्य कारणं, श्रीधराचार्यांनी दिलेली कारणं, करुण शब्दाचा अर्थ, अर्जुनाच्या निमित्ताने असलेला करुण रसाचा विचार, करुण रसाच्या निर्मितीची कारणं आणि करुण रसाचे प्रकार, हा सगळा करुण रसाचा विस्तार होतोय. गंमत मला याच्यातला एक छोटासा विचार असा सांगायचा आहे. अर्जुनाचंच उदाहरण आपण घेतोय. कालही अर्जुनाचं उदाहरण घेतलं आणि आजही घेतलं. खरं तर युद्ध करण्याकरता गेलेला अर्जुन, तिथं कोणता रस सांगितलाय? वीर, वीरवृत्ती होती. ही वीरवृत्ती गेली आणि कोणती वृत्ती आली? तिथं करुण वृत्ती आली. बरोबर, वीरवृत्ती गेली की करुण वृत्ती येत असते ना. वीरवृत्ती गेली म्हणजे वीरवृत्ती संपली. नको म्हणून तो बाजूला पडला, नको म्हणून हातातला ते धनुष्य बाजूला टाकला. वीरवृत्ती गेली. वीरवृत्ती गेली, करुण वृत्तीनं तिची जागा घेतली. करुण वृत्तीने जागा घेतली की वीरवृत्ती जाते असं म्हणा. करुण वृत्तीने जागा घेतली की वीरवृत्ती जाते असं म्हणा. वीरवृत्ती गेली की करुण वृत्ती जागा घेतली असं म्हणा. वीरवृत्ती गेली, करुण वृत्तीने जागा घेतली. मला असं म्हणायचं आहे, वीर असलेला अर्जुन असा एकदम करुण रसामध्ये कसं काही आला? वीर रसातून करुण रसामध्ये येणं म्हणजे एकदम वीरामधून करुणामध्ये येणं, हे खरं अद्भुत आहे का नाही? वीरातून करुणामध्ये येणं, अद्भुत या शब्दाचा अर्थ आश्चर्य. वीरातून करुणामध्ये येणं हे अद्भुत आहे.
म्हणून पुढचा जो रसाचा प्रकार सांगितलाय तो अद्भुत, त्याचा विचार आपण उदय करू. कुंडली कौरवी हरिकृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कौरवी